नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की हल्ली ट्रेंड आलेला आहे घर घर खेळण्याचा आणि डोमेस्टिक लेवलवर पण आलेला आहे, इंटरनॅशनल लेवलला पण आलेला आहे. काही जणांनी खरंच घर घेतले आहेत, काही जणांनी दुसऱ्यांना दाखवायला घेतलं आहे, काही जणांनी खिजवायला घेतलं आहे, तर काही जण प्रमोशन करतायत, काही जणांनी ठगवायला सुद्धा घेतलेलं आहे. सो कोणी कोणी कुठल्या उद्देशाने घेतलंय ते काही दिवसात क्लिअर होईलच. म्हणजे कोणी ठगवायला घेतलंय, कोणी खिजवायला घेतलंय, कोण खोटं बोलतंय, कोण जातंय, कोण राहतंय, कोण नाही राहतंय, कोण काय स्टोरी सांगताय, आता ते सगळं त्या गोष्टीवरून आपल्याला अंदाजा येईलच. पण तुर्तास जे आजच मी एक व्हिडिओ बघितला, म्हणजे तो व्हिडिओ आहे 2-3 दिवसापूर्वीचा, पण तो मी आज बघितला आणि त्या कॉमेंट्स आणि हे सगळं बघितलं तर आता गुढीपाडव्याच्या निमित्ताने सगळे तोच ट्रेंड फॉलो करत होते की घराची चावी मिळाली, मग कोण होम टूर देते, मग आज काहीतरी प्रवेशच केला असं. तर तसंच पक्या पक्काव आणि चिवने पण त्यांच्या घराची रिकामी होम टूर दाखवली. म्हणजे हा एक नवीन अजून एक ट्रेंड चालू झालेला आहे. काल पण आपण बघितलं एम्प्टी हाऊस टूर बुचडाची इंटरनॅशनल लेवलला पण चाललेला आहे. म्हणजे यांचा पॅटर्न सगळ्यांचा सेमच असतो, एकमेकांचं चोरायचं कसं, म्हणजे आयडिया घ्यायची की कसं एकामागे एक कॉन्टेंट आपल्याला छापता येईल. मग आता रिकामी, मग नंतर मग हळूहळू एक एक वस्तू, मग बॉक्सेस, मग मूव्हिंग, हे सगळं यांचं ठरलेलं असतं. मग थोड्याफार 19-20च्या फरकाने हे सगळेजण तेच फॉलो करत असतात. मावसाळने पण तेच केलं, रिकामी हाऊस टूर दिली, मग बुचडाने दिली, मग आता ह्याने दिली, अजून कोण कोण जे लोकांनी हा ट्रेंड फॉलो केलेला आहे सगळे आता तेच करणार आहेत. तर सगळ्यांच्या एम्प्टी हाऊस टूर बघायला तुम्ही तयार राहा. पक्याला बऱ्याचशा अशा कॉमेंट आलेल्या आहेत की बरोबर नाही आहे, छोटं आहे, कॉम्पॅक्ट आहे आणि तुला फसवलं आहे. आणि स्पेशली ह्या कॉमेंट्स त्याला ह्यासाठी आलेल्या आहेत कारण त्याने असं ऐलान केलं आहे किंवा तो स्वतःला गुरु समजतो आणि खूप त्याने लिटरली ह्या व्हिडिओच्या पण एंडिंगला त्याने सांगितलं की तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि मी तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत करेन. पण ही मदत फ्री नाही आहे बरं का, हा त्याचा धंदा आहे, हा त्याचा बिझनेस आहे आणि त्याने ते साईड बाय साईड चालू केलेलं आहे. त्याला सगळ्या दगडांवर पाय ठेवायचे आहेत. तो लिटरली त्याला काहीही जमत नाही. ज्या माणसाने स्वतःसाठी इतकी बकवास चॉईस केलेली आहे तो इतरांना काय सल्ले देणार आहे. आणि लोकांनी म्हणजे त्याच्याकडनं सल्ला मागावा, ते सुद्धा पेड सल्ला घ्यावा, म्हणजे ते लोक मूर्खच असणार आहेत अक्षरशः, इतकंच मी सांगेन. आणि लिटरली मी पण जेव्हा ते बघितलं तर मला वाटलं की काय घेतलं आहे आणि सेम म्हणजे तेच ते खाजीवालं फिलिंग आलं मला की ते खाजीचं राहतं घर चांगलं होतं जे विकून तिने आता काहीतरी घेतलं आणि ज्याच्यात ना ती स्वतः हॅप्पी आहे. आणि त्याच्यानंतर ह्याने एक बिग स्टेटमेंट पण केलं की म्हणे की हे घर आमचं फॉरेवर लाईफटाईम घर असणार आहे आणि इथेच आता आम्ही राहणार आहोत, मे बी आयुष्यभर आम्ही इथेच राहणार आहोत. सो हे खूपच इमॅच्युअर आणि खूपच ज्याला आपण म्हणू शकतो म्हणजे बिलकुलच इररिस्पॉन्सिबल असं स्टेटमेंट होतं हे. कारण आपण कसं इतक्या लाँग टर्मचं आपण कसं काय सांगू शकतो की मी इथेच राहणार आहे की काय, किंवा आत्ताच मला असं वाटतं कुठेतरी तो विचार हल्लाच असेल, कुठेतरी तो थॉट आलाच असेल इतक्या कॉमेंट्स पाहिल्यानंतर. भलेही त्याने ते असं दाखवण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करेल किंवा आता काही लगेचच्या लगेच आता इतके काही हे नाही आहे ना, खेळ नाही आहे की बाबा आता लोक म्हणत आहेत तर आपण लगेचच आपला डिसिजन चेंज करावा. पण नक्कीच थोडा काही अंशी का नाही पण त्याला थोडंसं तरी ते रिअलाईज झालं असेल, कुठेतरी एक सेकंडसाठी तरी ते मनात वाटलंच असेल की आपला निर्णय चुकला आहे की काय. म्हणजे खरंच इतके पैसे देऊन हे असं, आणि हा लोकांना सांगतोय की ह्याला खूप एक्सपिरियन्स आहे आणि ह्याला मार्केट एक्सपिरियन्स आहे, ह्याला रिअल इस्टेट एक्सपिरियन्स आहे. ते बघून तर अजिबातच वाटत नाही आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला इतका एक्सपिरियन्स आहे, जो व्यक्ती दुसऱ्यांची जबाबदारी घेण्यास तयार आहे, जो व्यक्ती दुसऱ्यांना सांगतो की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, पण त्याचं स्वतःचं घर त्याने स्वतः काय इन्व्हेस्टमेंट केली आहे, इतकी बकवास. त्याच आजूबाजूला बरं तू लोकेशनचं सांगतोय, लोकेशन आणि लोकेशन वाईज माझ्यासाठी लोकेशन इम्पॉर्टंट होतं, तर त्याच तिथे आजूबाजूला बेटर ऑप्शन नसतील ना का, एकच ते प्रोजेक्ट होतं. पण मला वाटतं ह्याने सगळ्यात काहीतरी बकवास प्रोजेक्ट
अगेन ह्याला काहीतरी डील मिळालेली आहे, प्रमोशनमध्ये थोडंसं काहीतरी डिस्काउंटेड रेटला मिळालेलं आहे ह्याला आणि ह्याच्या भावाला, त्यामुळे त्यांनी ते तिथे घेतलेलं आहे. अदरवाईज जर तुझी इतकीच इन्व्हेस्टमेंट करण्याची तयारी होती, यू कुड हॅव इन्व्हेस्टेड इन अ बेटर प्रॉपर्टी. आणि ह्याला इतक्या कॉमेंट आल्या आहेत आणि सगळ्या कॉमेंट्सना हा उलटी पुलटी उत्तरं देतोय. एकाला तर लिटरली असं म्हटलंय की तुमचं स्वतःचं किती मोठं घर आहे किंवा तुमच्या घराला किती बाल्कनी आहे, तुम्ही आम्हाला काय शहाणपणा शिकवता वगैरे. तर पहिली गोष्ट, जर आपल्याला एखाद्या गोष्टीवर फीडबॅक नको आहे तर ते माणसाने आधीच क्लिअर केलं पाहिजे की मला तुमचे फीडबॅक नको आहेत, हे आमचं घर आहे, हे आम्ही आमच्या चॉईसने घेतलेलं आहे, हे आम्हाला आवडलेलं आहे, आम्हाला राहायचं आहे, आम्ही फक्त तुमच्याशी शेअर करत आहोत, ह्याच्यावर तुमची कुठलीही टिप्पणी नको आहे. आणि ह्यासाठी आम्हाला कोणाचंही काही ओपिनियन मॅटर करत नाही. बस सिम्पल, प्रश्न तिथेच संपला असता. पण ह्याच्या अंगात इतकी चूल आहे की ह्याला असं वाटलं की काय आपण ग्रेट, आणि आपल्याला म्हणजे इतका ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना या माणसाला. आहे तर काय नाही, कशात काय नाही. आणि काय तो लुक होता, बाप रे, तो पांढरे कपडे टॉप टू बॉटम, जे म्हणतो ना आपण एकदम असे पांढऱ्या कपड्यातले काळे धंदे करणारे लोक, एकदम तसाच एकदम तंबाखू छाप वाढत होता त्या कपड्यांमध्ये. आणि तिला काय झालेलं, ती एवढी अशी भाभीजी बनून का असा तो पदर बिदर घ्यायची स्टाईल, आणि काय म्हणजे आता काय कुठल्या ऑडियन्सला हे टार्गेट करायला बघतायत, म्हणजे काय तो अवतार केलाय, कोण होतीस तू, काय झालीस तू, आणि काय ग कशी 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 वाया गेलीस तू, रील स्टार बनलीस तू. म्हणजे अक्षरशः रील स्टार पण बरे असतात, हिचं तर काय नाही, काही मेहनत करायची नाही, काही करायचं नाही, ना आपल्या अंगावर, ना आपल्या लुक्सवर, ना कशावर, ना आपल्या भाषेवर, कशावरच नाही. आयतं मिळालं आणि मोठा आम्ही मेहनतीच्या गोष्टी करतो. ही चिव, ही स्वतः हिने चमचा फिरवता येत नाही, हिला स्वतःला काही करता येत नाही, कपडे फोल्ड करायला पण बाई लावते ही बाई, स्वतःला किचनमधला पण नाही माहिती, ही त्या मुलीकडनं रेसिपी करून घेते. म्हणजे किती ते खाली पडायचं, किती ते वापरायचं, किती तो असा ना एडीचोटी का जोर लावायचा. अक्षरशः त्या मुलीला पण कामाला बाल कामगार म्हणून अक्षरशः तिला रेटायची, तिला नुसतं तिच्याकडनं करून घ्यायचं. आणि तिला आवडतं, तिला इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये, तिला लहानपणापासूनच तिला पैसे काढायला घुसवायचं, त्या धंद्यात उतरवायचं, तिला स्पष्ट शब्दात बोलायचं तर. आणि तू तरी केलं होतंस का ग? तुझ्या आईवडिलांनी तुला असं अपब्रिंगिंग दिलं होतं? तुझ्या आईवडिलांनी तुला असं काय म्हणून तुला शिकवलं, काय म्हणून तुला वाढवलं, आणि तू आज काय करतेस, आणि तू तुझ्या मुलीला काय शिकवतेस, काय तिच्याकडनं कुकिंग आणि हे ते करून घेतेस? एक सॉर्टेड आई, एका ज्या बॅकग्राऊंडमधून तू येतेस, हे शोभतं का? तिला अभ्यासामध्ये, तिला फोकस राहायला शिकवायचं, ते सोडून आता नुसतं कशामध्ये पैसा, मग ते काही चालेल, नाही शिकली पोरगी तरी चालेल, हेच करेल, रील स्टारच बनेल. शेवटी काय, मी काय केलंय शिकून, म्हणजे मी नाही, तिने एवढी मोठी इंजिनियर आणि HR बिचार काय काय झाली, काय उखाडलं, शेवटी काय बनली, हीच ना, रील स्टारच बनली. म्हणून तिला ते आता रिअलाईज झालं असेल की बापरे, उगाचच मी एवढं वेस्ट केलं, माझं टॅलेंट पण वेस्ट आहे, माझं आईवडिलांनी माझ्यावर जो पैसा खर्च केला तो पण वेस्ट आहे, तर मी माझ्या मुलीवर पैसा खर्च करतच नाही. जाऊ दे, तिला पहिल्यापासूनच हे फुकट चंबुगिरी करायला शिकवते म्हणून तिला कामाला लावलंय. पण काम पण ते करून पण कोण घेते? अशी व्यक्ती जी स्वतः घरात काही करत नाही. काय रे बाबा, आणि लोक बघतायत आणि वाह करतायत, आणि काय म्हणावं, काय म्हणजे खरंच काय प्रकारच कळत नाही. आणि त्या घराबद्दल ते स्वतःच कन्व्हिन्स्ड वाटत नव्हते, कारण प्रत्येक शब्दाला चिव बोलत होती की हे छान नाही आहे आणि ते छान नाही आहे, हे आम्हाला बदलायचं आहे, ते आम्हाला बदलायचं आहे, ह्याच्यामध्ये हा बदल करायचा आहे, ह्यात ड्राय बाल्कनीच नाही आहे, पहिलेच्या घराला तरी होती. म्हणजे बेसिक गोष्टी नाही आहेत लिटरली. म्हणजे छोट्या घरात पण, एक छोटं घर आजकाल असतं ना, एक मुंबईमध्ये एक साधारण तुम्ही 450 स्क्वेअर फीटचा 1 BHK पण जरी तुम्ही बघितला तरी त्याच्यामध्ये ड्राय बाल्कनी देतात. तर ड्राय बाल्कनी इज अ मॅन्डेटरी थिंग, ते पण नाही आहे त्या घरामध्ये. आणि ती बाल्कनी एक आहे, ती एक दिली आहे छोटीशी, त्यात पण हे लोक डायनिंग टेबल करून घेणार आहेत, म्हणजे फोल्डेबल करून घेणार आहेत, पण त्याच्यातच ते डायनिंग टेबल, कारण जागाच नाही आहे लिव्हिंग रूममध्ये.
त्याच्यामध्येच किचन आहे. म्हणजे ते वन रूम किचन कसं असतं किंवा मावसाडच्या भाषेमध्ये स्टुडिओ अपार्टमेंट, तर त्याच्यावर ते काल माझं ओव्हरलॅप झालेलं, नंतर मी ते कट केलं. पण त्याच्यावर तो विषयावर मी नंतर कधीतरी येणारच आहे. पण ह्यांचा जो हॉल आहे त्याच हॉलला अटॅच्ड किचन आहे. आणि म्हणजे त्याच्यातच आहे एक पार्टिशन, हाफ पार्टिशन टाकून किचन त्याच्यातच केलेलं आहे. त्याच्यामुळे ते कुठे जागा नाही आहे डायनिंग टेबल ठेवायला. सोफा ठेवला, एक टी व्ही युनिट आलं की खतम. तर त्याच्यामुळे ते जागाच नाही आहे. सो मला खरंच कळत नाही आहे की जेव्हा एखादा माणूस एखाद्या गोष्टीत इन्व्हेस्ट करतो अँड वेन यू आर सेईंग दॅट इन्व्हेस्टमेंट इज फॉर द लाईफ टाईम, तर किती विचार करून केलं पाहिजे. म्हणजे ना त्या घराला एंट्रन्स लॉबी आहे, ना त्या घराला एक व्यवस्थित अशी बाल्कनी आहे. ती एक आहे, ती पण नाके बराबरच आहे. तिथे पण आता ते डायनिंग टेबल आलं की संपलं. त्याच्यानंतर ना त्या घराला ड्राय बाल्कनी आहे. नुसते ते 3 बेडरूम आहेत. ते 3 बेडरूम पण कसे सुरू होतात, संपतायत लिटरली. त्याला पण काही असं, ते पण असे ह्यूज नाही आहे. त्याच्यामध्ये पण ह्यांचं आमचं इथे हे येणार आहे, तिथे ते येणार आहे, ह्या भिंतीला हे, त्या भिंतीला ते. म्हणजे मला वाटतं एक काही म्हणजे करायला आता बोलली असती, लिटरली इकडचं तिकडे व्हायला पण जागा नसणार आहे असं काहीतरी. म्हणजे थोडं पण फर्निचर, बेसिक फर्निचर पण त्या घरात आलं तरी ते घर फुल होऊन जाणार आहे. सो अशा अशा ह्याच्यामध्ये कशाला ना, मग जर तुमचा पैसा, याचा अर्थ एकतर तुम्हाला तुमच्या पैशाची व्हॅल्यू नाही आहे किंवा तो मेहनतीने कमवलेला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं आहे की ठीक आहे, आयता मिळाला आहे, ठगवून मिळाला आहे, किंवा तो ठगवून मिळाला आहे म्हणून तो अशा रीतीने वेस्ट होतो आहे, किंवा तुम्हाला तो व्हॅल्यू फॉर मनी मिळत नाही आहे. कारण असा पैसा असाच जातो, तसाच तुमचा गेलेला आहे. अक्षरशः फ्लॉप आहे. फ्लॉप आयडिया, फ्लॉप फ्लॅट, फ्लॉप इन्व्हेस्टमेंट, आणि एव्हरीथिंग इज जस्ट फ्लॉप. बाय द वे, कोणीतरी म्हणालं होतं ही आमची बेडरूम असणार आहे, आणि मग एक बेडरूम आमच्या ओवीची असणार आहे, आणि एक बेडरूम आईबाबांना असणार आहे. आईबाबांना पण मग त्यांची प्रायव्हसी मिळेल. त्यांचं पण, त्यांना थोडं असं इतके वर्ष आता आम्ही त्यांना म्हणतो की आमच्याकडे या, आम्ही त्यांच्यासाठी येत आहे, सगळं केलं आहे, आणि असं कोणतरी म्हणालं होतं ना. पण आता अचानक ती स्टुडिओ रूम झाली का रे? जागा कमी पडते, कुठे काम करणार ना. एक बेडरूम एक्स्ट्रा झाली, पण बाकी सगळंच झालं ना छोटं. इवन यांचं पहिलं घर पण असंच आहे, पण ते स्टील थोडं बेटर आहे, ह्याच्यापेक्षा तरी बरं आहे असं मला वाटतं. बिकॉज त्याची बाल्कनी तरी एक अशी व्यवस्थित बाल्कनी आहे. पण देन अगेन हॉल तर त्याचा पण तसंच आहे, लिव्हिंग रूम आणि त्याच्यातच ते किचन तसंच आहे. सो आय डोंट नो की बहुतेक ह्यांना अशा प्रकारचीच घरं आवडतात की काय, की पहिल्यापेक्षा बेटर असं काहीच करायचं नाही आहे. फक्त असं लोकांना दाखवायला आम्ही एक्स्ट्रा केलं आहे, बस तितकंच. बट ॲक्च्युअलमध्ये इट्स नथिंग लाईक वेन यू अपग्रेड, आपण ज्याला म्हणतो ते अपग्रेडेशन काही झालेलंच नाही आहे. ते तिथेच आहे, घुमून फिरून तिथेच आपलं. सो कमिंग बॅक टू द पॉईंट, दॅट पॉईंट, की ते आईवडिलांची बेडरूम होणार होती, पण आता चिवने डिक्लेअर केलं आहे की ती रूम पक्याचा स्टुडिओ असणार आहे. आणि जेव्हा कधी ते येतील तेव्हा त्यांना तिथे ॲडजस्ट करू, तिथे सोफा कम बेड करून घेणार आहे. सो ते तिथल्या तिथे ॲडजस्ट होऊन जाईल. बट इट इज नॉट ॲन ऑफिशियल रूम फॉर आई बाबा, इट इज जस्ट अ जुगाड. म्हणजे ती ऑफिशियली आता स्टुडिओ असणार आहे, आणि आई बाबा आले तर मग त्यांना तिथे ठेवण्यात येणार आहे. कारण आता एनिवेज आता तो दुसरा तर चालला आहे ना, त्याचा बस चालला असता तर अंडर कन्स्ट्रक्शन घरातच तिला घेऊन राहायला लागला असता, लग्न करून आणलं पण असतं. तो वाटच बघतोय, त्याचं तर एकदम घोड्यावरच बसला आहे घोडा. तर त्याच्यामुळे त्याचा आता एनिवेज तो स्पेस रिकामी आहेच, तर तिथे आई बाबा ॲडजस्ट होऊन जातील येऊन जाऊन. सो या, दॅट इज दॅट अबाउट दॅट रूम. आणि दुसरं ह्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही असे स्विच बदलले आहेत, आम्हाला ह्या साईडला पाहिजे होतं, तर आम्ही अकॉर्डिंगली आमचा पॉईंट त्यांना सांगितले, आणि त्या पॉईंटप्रमाणे आम्ही पॉईंट्स काढून घेतले आहेत, तिथे स्विच लावून घेतले आहेत. जसं त्यांनी टी व्ही या साईडला दिला होता, पण आम्हाला दुसऱ्या साईडला पाहिजे होता. सो आम्ही तसं हे केलं आहे, म्हणजे इलेक्ट्रिक सॉकेट्सचं तशी अरेंजमेंट आम्ही आधीच करून घेतली. सो हा फायदा असतो की तुम्ही जेव्हा अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये बुक करता त्याचा, तर तुम्हाला तुमच्या ह्याच्याप्रमाणे ॲडजस्ट करून घेता येतं, मग नंतर तोडफोड नाही.
तर ती तोडफोड तरी परवडली असती रे. पण आता तुझी चिऊ म्हणते की आम्ही राईट फ्रॉम द फ्लोरिंग सगळं बदलणार आहोत, आम्ही फ्लोरिंग बदलणार आहोत, आम्ही टाईल्स बदलणार आहोत. मग ते पण आत्ताच करून घ्यायचं ना, ते पण सुरूच करायचं. मग ते नंतर परत तोडफोड हे ते करण्यापेक्षा ते का नाही, म्हणजे जर तू सॉकेट्स आणि हे ते म्हणजे हे चेंज करू, प्लेस चेंज करू शकतो, तर मग हे पण सगळं चेंज करून घ्यायचं ना. मग का आता पैसे नाही आहे का? उगाच आपलं काहीतरी मोठेपणा, उगाच आपलं काहीतरी बोलायचं आणि असं करायचं, मग तसं करायचं, मग हा फायदा होतो. काय तोडफोड तर तशी पण होणारच आहे ना, मग ती पण झाली असती. हे जेव्हा खरं झालं असतं, जेव्हा तू खरंच सगळ्या गोष्टी तू एकदम रेडी फ्लॅट करून घेतला असता आणि नंतर मूव्ह इन केलं असतं. पण तुझे चिवचं तर अजून बाकीच आहे. तिला हे नाही आवडलं, तिला ते नाही आवडलं. तिच्या ह्याच्यावरनं तर कुठेच ती ती सॅटिस्फाईड आहे किंवा तिला पण ती कन्व्हिन्स आहे असं अजिबातच वाटत नाही आहे. तिला तर सगळ्यामध्ये प्रॉब्लेमच वाटतोय की हे नको, हे असं नाही, हे आम्हाला तसं करायचं आहे. आणि इवन प्रत्येक रूममध्ये पण इकडे असं येणार आहे, इथे आम्ही असं करणार आहे, इथे बेड येईल, इथे हे येईल, हे असं इमॅजिनरी आणि असं सांगण्यापेक्षा, लोकांना कन्फ्यूज करण्यापेक्षा, तुम्ही सगळं आल्यावर, सगळं सेट झाल्यानंतरच का नाही दाखवलं? कशाला तुम्हाला किती ती हाव, किती ते ना, एमटी तर एमटी दाखवा. मग इथे काय येणार आहे, तिथे काय येणार आहे, ते नका उगाचच लोकांना कन्फ्यूज करायला जाऊ. कारण आधीच त्या घरामध्ये तुम्ही इतक्या वस्तू सांगितल्या, ते घर केवढं आणि त्याच्यात भरणार काय काय आहे तर काय माहिती. आणि माणसं पण बाबा अशी हे पण नाही आहेत की त्याच्यामध्ये अशी सामावून जातील. तर माणसांना आपटतील वाटतं, हट्टी माणसं आहेत ना. तर काय त्याच्यासाठी बाबा खूप प्रयत्न करावे लागतील. असं नाही मध्येच चॅलेंज सोडून देते, मध्येच काय जॉईन करते, मध्येच सोडते. आता तुला त्या घरात ॲडजस्ट करायचे लाईफ टाईम, म्हणजे लाईफ टाईम बघ तुला कसं बनवून राहायला लागेल. नाहीतर आपटत राहशील त्या पक्क्याला येता जाता. आणि ते ऐकलं का चिऊ म्हणते मी ना किचन नंतर सगळ्यात जास्त एक्सायटेड वोवीच्या रूमसाठी असणार आहे. ही रूम असं एकदम आम्ही आमच्या वोवीसाठी असं एकदम किड्स रूम असं बनवणार आहोत. आणि आय एम सो एक्सायटेड फॉर दॅट. मी या 2 रूमसाठी स्पेशली खूप एक्सायटेड आहे. आणि नंतर पक्क्या कशासाठी एक्सायटेड आहे ते ना, तुम्हाला माहिती आहे ना? तेच बाबा, मिडनाईट कम्फर्ट वो भी चाहिए भाई, वो तो इम्पॉर्टंट आहे. मी तर बाबा माझ्या मास्टर बेडसाठी खूप एक्सायटेड आहे. ओ माय गॅड. आम्ही म्हणत होता आम्ही, पण तिने तर ऑलरेडी सांगितलं आहे तिला अजिबात एक्साइटमेंट नाही आहे तुझ्याबरोबर त्या मास्टर बेडरूमची. तिला वोवीचं रूम आणि किचनची एक्साइटमेंट आहे. ज्या किचनचं काही तिचं घेणं देणं नाही आहे, पण दाखवायचं आहे ना आता की मी कशी संस्कारी आणि मी कशी आहे ते, आणि मी सगळं कसं मला किचन इज व्हेरी इम्पॉर्टंट, किचन इज माय प्लेस वगैरे असं खोटेपणा दाखवायचं आहे. त्याच्यामुळे तिला किचनची एक्साइटमेंट आहे. पण तू बरोबर आहे, म्हणजे त्या बाबतीत अगदी खरं बोलला. तसा काय फायदा तर नाही आहे, पण ठीक आहे, चालेल. म्हणजे शेवटी ह्या लोकांचं घुमून फिरून तिथेच येतं. काय तर एक काम करा ना, तुम्ही सगळ्या रूम्सना बेडरूमच बनवून टाका. कारण बाकी कशाशी तुमचं काही घेणं देणंच नाही आहे ना. तुमचं बेडरूम इज खूप इम्पॉर्टंट बाबा. आमचा मास्टर बेड, आमचा कपल रूम. आणि तुझ्या भावाचं तर काय बघायलाच नको. अरे बापरे, तर तो पण काय बोलतोय आणि काय आता दाखवेल आणि काय करेल मला तर विचार पण नाही करत आहे. इतका तो चिपक, नावाप्रमाणे चिपचिप आहे बाबाशी. आणि शेवटी हाऊ कॅन वी फॉरगेट की DBSचा एक पेटंट डायलॉग आहे. बिईंग मेल DBS, म्हणजे DBS फ्रॅटर्निटीमधनंच येतो हा. सो हा कसा ते बोलायचं राहील ना. मग ह्याचं पण तेच चालू होतं की आमची खूप मेहनत आहे आणि खूप स्ट्रेस आला आणि आम्हा दोघांनी पण आम्ही खूप मेहनत घेतली आहे ह्यासाठी आणि हे दिवस पाहण्यासाठी, आणि आमच्या दोघांचे खूप कष्ट आहेत, आम्ही खूप कष्ट करतो. सो मला ना खरंच असं सांगावंसं वाटतं जेव्हा हे लोक हे एक स्टेटमेंट पास करतात. किंवा काल पण मी त्या हिचं पण एक बघितलं, लंकिताचं. तर त्यात ती पण म्हणे की मी खूप मेहनत केली आहे आणि याच्यासाठी खूप हे आहे, कष्ट केले आहेत, हे असं इझिली नाही मिळत. आणि काय
तर जर कोणी बघत असेल तर त्यांना पण असं करायचं असेल तर तिचं झालं माझं कधी होणार असं फिलिंग आणू नका. काही घाई नाही आहे, मेहनत करा, कष्ट करा आणि तुमचं पण होणार आणि तुमचं पण तुम्ही करू शकता, पण तुम्हाला मेहनत करावी लागेल त्यासाठी वगैरे असं तिचं म्हणणं होतं. तर हे जे मेहनत करा, कष्ट करा, आम्ही मेहनत केली, आम्ही कष्ट केले, मला ना खरंच म्हणजे असं वाटतं की यार तुम्हाला काय माहिती आहे लोकांचं, किंवा ते काय करतायत किंवा काय नाही करत आहेत, किती मेहनत करतायत, तुमच्यापेक्षा जास्त करतायत का? म्हणजे खरंच मला ना एक माझ्या वडिलांचं उदाहरण द्यावंसं वाटतं की ते ना घरी पण काम घेऊन यायचे, म्हणजे ऑफिसचं काम करायचे आणि प्लस ते टायपिंगसाठी घरी पण टायपिंगचं काम घेऊन यायचे. घरी यायचे, फ्रेशनअप व्हायचे, देवपूजा करायचे आणि नंतर ते जे काही टायपिंगचं आणलेलं असायचं ते करत बसायचे. ते सगळं म्हणजे त्यांचं असतं ना सबमिशन, तर त्या अकॉर्डिंगली मग ते करायचे. मग जेवायचे, परत ते करायचे, रात्रीपर्यंत बसून करायचे. आणि मग एक असं त्यांनी एक 7-8 वर्ष केल्यानंतर, 7-8 वर्ष पण नाही, मोर दॅन दॅट आय थिंक 10-1 वर्षांनंतर मग आम्ही पहिलं घर घेतलं. मग त्याच्यानंतर मग अजून एक 10-12 वर्षानंतर आम्ही दुसरं घर घेतलं. तर कोण किती मेहनत करतंय, कोण किती काय करतंय, तुम्ही ते जाणून न घेताच आपण द ग्रेट, आपण खूप मेहनत करतोय अशा ह्याच्यामध्ये. कारण आम्ही हे 2-3 वर्षातच अचीव केलं आहे, आम्ही 5-6 वर्षातच अचीव केलं, लोकांना ठगवून अचीव केलं आहे. यार तुम्हाला लाज कसं नाही वाटत लोकांच्या मेहनतीवर क्वेश्चन मार्क करायला, किंवा लोकांना ते फिलिंग द्यायला की आमच्यासारखी मेहनत करा. तुमच्यासारखी म्हणजे काय मेहनत केली या पक्कावने स्पेसिफाय करावं की तू काय मेहनत केलीस, तू काय करतोस. हे प्रमोशन, हे सगळं हे करणं, हे सगळं नशिबाचा भाग आहे. हे ठगवणं तुझ्या नशिबाचा भाग आहे. तू ठगवतोयस लोकांना, ही मेहनत नाही आहे. आज तुला दिसतंय, उद्या हे हातातनं जायला पण वेळ नाही लागणार. हे लॉंग लास्टिंग नाही आहे. ही तुझी मेहनत काय कामाची नाही आहे, ज्याच्यामध्ये तू जर लोकांना फसवतोयस, लोकांना त्यांच्याच मेहनतीचे पैसे वाया घालवायला लावून स्वतःची धन करतोयस, तर कुठल्या तोंडाने तू सांगतो मेहनतीच्या गोष्टी करतो. नुसतं मेहनत नाही, त्याला नशिबाची पण जोड लागते. आणि ऑल्सो जी मेहनत खरंच म्हणजे नुसतं मेहनतीच्या बेसवर जर तुम्ही जेन्युइन मेहनत करत असाल ना, तर प्रत्येक गोष्ट मिळायला वेळ लागते. इतकं सहजासहजी मिळत नाही. जी गोष्ट सहजासहजी मिळते ती लॉंग लास्टिंग नसते. ही गोष्ट लक्षात ठेवावी DBS वाल्यांनी हे बोलताना यापुढे. तू लोकांना सांगतो की लोकांनी तुला कॉन्टॅक्ट केलं पाहिजे, मग तू त्यांना सांगणार की कसं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं, मग त्यांना किती वर्षामध्ये हवं आहे, तर त्या अकॉर्डिंगली तू त्यांना प्लॅन देणार आणि काय करायचं, कसं करायचं. अरे तू कोण शहाणा लागून गेला, आणि तू काय लोकांना काय सांगणार आहे की तुमच्या मुलीला लावा कामाला, की तुमच्या मुलीला एक्सपोज करा, तुमच्या मुलीला कमवायला लावा, तुमचे जे लहान मुलं असतील त्यांना पण सोडू नका, त्यांना पण कशाला ऐतं, ते पण राहणार आहेत ना तिथे. ही अशी मेंटॅलिटी ही तू त्यांना शिकवणार आहे जे स्वतः तू हे करतोयस. तू अशी व्यक्ती ज्याने फक्त पैशासाठी बायको केली आणि आता पण तिची व्हॅल्यू तीच आहे. कुठूनही काहीही कर, पैसे कमव, हे नाही तर मग कामावर जा, नाही तर काम नाही तर मग इथे मला कमवून दे. या दोनपैकी तुला काही ना काहीतरी काही ना काहीतरी तुझी कमाई आलीच पाहिजे घरात. ह्या बोलीवर तुमचं रिलेशनशिप आहे. तू लोकांना काय मेहनतीच्या गोष्टी आणि लोकांना काय प्लॅन आणि काय सांगणार आहे. तू तिच्या बड्डेच्या वेळेला पण सोडलं नाहीस तिला. ते जबरदस्ती ते हे करून उगाच ते एकतर केमिस्ट्रीच्या नावाने एकदम झिरो आहेत दोघेच्या दोघे, आणि तिला तर काडीचा इंटरेस्ट नाही आहे आणि ह्याचा तर फक्त इंटरेस्ट त्याचा पैशातच आहे. तर त्याच्यामुळे त्याच्यात पण तेच असं की खरंच मी हिला एकदम हे करतो, तिला मोटिवेट म्हणजे काय, तिला हे करण्याचा प्रयत्न करतो की नाही तू कर काय नाही, तिला अजिबात डाऊन होऊ देत नाही. कारण जर ती डाऊन झाली तर मग काहीच नाही, सगळं अंगावर पडेल. त्याच्यामुळे एक चान्स सोडत नाही. मग तिला असं काहीतरी तू खूप ग्रेट आहे, तू खूप काहीतरी चांगलं करते आणि तू खूप भारी आहेस आणि तुला खूप लोक अप्रिशिएट करतायत. अजिबात अप्रिशिएट करत नाही आम्ही, अजिबात नाही. काय नाही, एकदम बकवास. ना तिला बोलता येतं, ना तिला प्रेझेंट करता येतं, ना तिला काहीच येतं नाही. जस्ट आपलं काहीतरी लोक मजा बघायला, किंवा आपलं काय जे असतात ना ज्यांना
खरंच चांगल्या गोष्टीला बढावा देता येत नाही, ते फक्त आणि फक्त चाटुकारिता करण्यात एक्सपर्ट असतात, तेच लोक तुम्हाला फॉलो करतात. साधा तुम्हाला एक चांगला फीडबॅक तुम्हाला पचवता येत नाही, तू काय गोष्टी करतोय. अगेन मी हेच म्हणेन की जर आपल्याला नाही येत ना, जर आपल्याला नको आहे लोकांचे ओपिनियन एखाद्या गोष्टीवर, तर आधीच क्लिअर करा. कारण ज्या प्रकारची उत्तरं तू कॉमेंटमध्ये लोकांना दिली आहेस, त्यावरून असं वाटतं की ते लोक तुला सांगतायत की आम्ही तुझ्या चांगल्यासाठी बोलतोय, पण तुला ते एक्सेप्टच करायचं नाही आहे. कारण तुझ्या डोक्यात आता हवा गेलेली आहे आणि तुला काहीच दिसत नाही आहे, आणि तू लोकांना खरं सांगितलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे तेही एक कारण आहे की लोकांना बिचाऱ्यांना वाटतंय की आपल्या दादाचं नुकसान झालं आहे, पण तुमच्या दादाचं नुकसान नाही झालं आहे. तुम्हाला हाफ स्टोरीच माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे का त्याला कुठली डील मिळाली आहे, की तो फसवतोय, किंवा तो अजून 1-2 वर्षानंतर कुठेतरी दुसरीकडे बेटर प्रोजेक्टमध्ये मूव्ह होईल. काही सांगता येत नाही. हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्याच्यामुळे लोकांनी पण ह्यांच्या बाबतीत काही हळहळ व्यक्त करणं किंवा ह्यांना काहीतरी फसवलं जातंय वगैरे, ह्यांना काही सांगायला जाऊ नका. आणि नाही ह्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवा. ह्या दोन्ही गोष्टी करू नका. तुम्ही एकदम सुखी राहाल. फक्त बघायचं तर बघा, नाही बघितलं तरी चालेल, तसंही कॉन्टेंट काही नाही आहे. पण बघितलं तर बघा आणि सोडून द्या. ह्यांच्या भानगडीतच पडू नका. आणि पक्या तू तर राहू दे, समजले ना, की इंट्रोवर्ट मुलगी होती आणि ती आता एकदम अशी झाली आणि रील स्टार झाली आणि आता ती रील बनवायला लागली आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू वगैरे. तू प्राऊड नसून कुठे जाणार आहेस, तुला वाटेलच. पण आम्हाला नाही वाटत आहे ते. ती इंट्रोवर्टच राहिली असती तर बेटर होतं, ते जास्त चांगलं होतं. उगाचच काहीतरी जे आपण नाही आहोत ना ते दाखवण्याचा प्रयत्न करू नये. तिला सांग, जे काम तू करत होती ना तेच काम करे, फालतूगिरी करणं बंद कर. तुमचे ना हो पाहिल बा. टॉर्चर नुसतं, लोकांना नाही 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 म्हटलं तरी पण येऊन आदळतात नुसतं थोबाडावर. आम्हाला वैताग नुसतं पहाडले वाहाडले. आणि इतकं म्हणजे गिरे तो भी टांग ऊपर आहे ना. ते लिव्हिंग रूमला याने LEAVING लिहिलं होतं, तर एकाने त्याला लिहिलं की दादा ते LIVING असतं, तर म्हणे की सॉरी टायपो एरर. अरे पक्या, किती म्हणजे माणसाला किती असावं ना. हां, कोणाला तरी खरं वाटेल का? अंड्यांना वाटेल, पण ते अंडे पण नाही येते आता. त्यांना पण कळून चुकलं आहे की अरे हा काय पण याडा बनवतो म्हणून. तुझी औकात कळलेली आहे, तुझी लेवल कळलेली आहे. काय तर म्हणे टायपो एरर झाला. टायपोमध्ये काय, टायपो कशाशी खातात माहिती आहे का तुला? 2 अल्फाबेट ॲड झाले टायपोमध्ये तुझ्या. आला मोठा फेकाडा कुठचा. लाजच नाही आहे ना जनाची आहे ना मनाची आहे, बेशरम. आणि काय माहिती या लोकांना कपडे पण घालतात, तर ते कपड्यामध्ये कसं आपण जे कपडे घालतोय ते कसे हे करावे, कसं कॅरी करावं, इतकं पण यांना अक्कल नाही. पण घालायचं ते छपरीगिरी करायची. अरे तो एक काळा मनुका, तो मनुके दाखवत असतो बुब्बू बॉय, आणि तू एक दुसरा घाणेरडा. अशी ते आतले केस तरी काढायचे होते. सगळं ते काळं जंगल त्या कपड्यातनं नुसतं दिसते. ते ब्लॅक अँड व्हाईट ते शर्ट, म्हणजे ते असं वाटतंय की व्हाईट शर्टच्या आतमध्ये कोणीतरी ब्लॅक स्पॅगेटी घातली आहे. किती घाण ते. सो पक्या, तू कितीही काही म्हणालास आणि कितीही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केलास ना, तरी पण काही नाही. तू फसलायस, गंडलायस. आणि ठीक आहे, जे पण आहे तो तुला लखलाभ. आणि लोकांना अजिबातच काहीतरी सल्ले वगैरे देण्याचा काही प्रयत्न करू नको. कोणी तुझ्याकडे काही येणार नाही आहे. आणि फालतू म्हणजे तुझं हे बघून आम्हाला असं आमच्या चॉईसवर जास्त भरोसा वाटायला लागला आहे. आम्हाला असं वाटतं आमचे निर्णय आम्ही जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. तुझा निर्णय तुला लखलाभ. दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. तुमचे काय विचार आहेत याबाबत आणि तुम्हाला काय वाटतं तर ते पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मासलामा.